नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कागदपत्रांची हेराफेरी करून वाटाणा आणि कलिंगडाच्या बियांची तस्करी, शासनाची फसवणूक, DRIने केली कारवाई। JNPA बंदरातून बनावट कागदपत्रांच्या आधारे तुरडाळ असल्याचे दाखवून वाटाणा आणि कलिंगडाच्या बियांची तस्करी करण्यात आलेल्या आयातदारावर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई करीत 139 कोटी रुपयाचा माल जप्त केला असल्याची माहिती मिळत आहे। महसूल गुप्तचर संचालनालयाला नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी बंदरात शासनाकडून प्रतिबंधित असणाऱ्या पिवळा आणि हिरवा वाटाणा बेकायदेशीर आयात होत असल्याची माहिती मिळाली। या मिळालेल्या माहितीनुसार विरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 132 कंटेनरची तपासणी केली असता त्यात 2710 मेट्रिक टन कलिंगडाच्या बिया तंजानिया आणि सुदानमधून आणि 319 मेट्रिक टन हिरवा वाटाणा कॅनडातून आयात केल्याचे आढळून आले। या जप्त केलेल्या मालाची साधारणपणे 139 कोटी रुपये किंमत असल्याचे समजते। भारत सरकारने देशी शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी हिरवा आणि पिवळा वाटाण्याच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत। हे केवळ कोलकाता बंदराद्वारे आणि ठराविक किमान आयात किमतीवर आयात केले जाऊ शकतात। मात्र यावर प्रतिबंध असतानाही JNPA मार्गे आणले जात होते। ऑपरेशन डीप मॅनिफेस्टद्वारे दुबई आणि इतर देशांतून पाकिस्तानी बनावटीच्या किंवा प्रतिबंधित वस्तूंची चुकीच्या नावाने होणारी आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने ही विशेष मोहीम राबवली आहे। यामध्ये ही मोठी कारवाई केली आहे। या अगोदरही 2021 मध्ये JNPA बंदरात बांबू बीन्स म्हणून चुकीची माहिती देऊन आणलेला 200 कोटींचा वाटाणा जप्त केला होता। या अशा प्रकारच्या अनेक तस्करीच्या घटना घडत असल्याने JNPA बंदर हे तस्करीचे माहेरघर असल्याचे सिद्ध होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।